समाचार अब तक, सत्य का साहस। ज्या पद्धतीनं या महायुतीच्या सरकारने जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे, आता त्याला सिद्ध झालेलं आहे की राज्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितलं की मी कधीच गरीब होणार नाही, वेळ आला तर महाराष्ट्र विकून टाकेल। म्हणजे याचा अर्थ कालपर्यंत आम्ही जो आरोप करत होतो त्या आरोपामध्ये वस्तुस्थिती निघालेली आहे। महाराष्ट्राच्या सगळ्या संपत्त्या विकायला या लोकांनी काढलेल्या आहेत आणि अशा निवडणुकीच्या तोंडावर यांचा मंत्री या पद्धतीने जेव्हा बोलत असेल आणि महाराष्ट्र विकायला काढला असेल तर बिलकुल आता खरं तर भाजपवाल्यांनी आणि या महायुतीच्या लोकांनी लोकांना मत मागण्यापेक्षा लोकांनी आता यांना विचारलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र विकायसाठी तुम्हाला आम्ही निवडून देऊ का, आणि यांना आता हाकललं पाहिजे। अशा पद्धतीचं मी महाराष्ट्राच्या जनतेला नम्र आवाहन या बटेंगे आणि कटेंगेला कुठलाही अर्थ राहिलेला नव्हता। बटेंगेवाल्यांनाच लोकांनी कापायचं ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आणि महाराष्ट्र कधीही ही गोष्ट एक्सेप्ट करू शकत नव्हतं, पण हे दिल्लीतले आणि ते उत्तर प्रदेशचे बसलेली लोक महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत होते आणि त्याचा आम्ही विरोध केला। आणि मी मागच्या काळात सांगितलं की जेवढा अमित शहा, मोदी आणि योगी महाराष्ट्रात येतील तेवढाच आमचा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला झाला। ज्या ज्या ठिकाणी योगी गेले, ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले, ज्या ज्या ठिकाणी अमित शहा गेले, त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट जिंकून येतील। बरोबर सांगितलं, कारण की महाराष्ट्राला लुटण्याचं काम अमित शहा आणि मोदी करतात आहेत हे तर सिद्ध झालेलंच आहे। महाराष्ट्र विकायला काढलेला आहे हे आता त्यांच्या मंत्र्यांच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे आणि महाराष्ट्रातूनच मोठ्या प्रमाणात पैसा लोकांच्या घामाचा जो सरकारच्या तिजोरीत आहे तो लुटून कर्नाटकमध्ये असेल, अनेक राज्यामध्ये असेल, या मोदी आणि अमित शहानी अनेक निवडणुका त्या ठिकाणी लढल्यात। ऑपरेशन लोटसही ते करतात आहेत, जे सीताराम यांनी सांगितलं त्याप्रमाणे। त्यामुळे महाराष्ट्र या लोकांनी कंगाल करून टाकलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातला आज 10 लाख कोटीच्या कर्जामध्ये महाराष्ट्र आज डुबलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीचं जे सरकार आहे आणि विशेष करून भाजप जे आहे, या भाजपला सत्तेतून बाहेर काढणं, तेव्हाच महाराष्ट्र वाचेल ही भूमिका आम्ही जनतेपर्यंत पोहोचतोय आणि जनतेने ही गोष्ट मान्य केली। आता काय फडणवीसावर काय बोललं पाहिजे, त्याच्यावर इतकं प्रॉब्लेम आहे। सगळे फडणवीसावर सगळेजण म्हणतात इतका विलन झालेले फडणवीस, पण फडणवीसांवर आता मी किती बोलावं हाच कळायला कारण आता त्यांच्या अलायन्सला पटत नाही, त्यांच्या पार्टीच्या लोकांना पटत नाही, पण ते वरचे नेते येऊन बोलतात आहेत। याचा अर्थ समजून जा की महाराष्ट्राचं कल्चर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मान्य नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात येऊन कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, असे जे वाक्य जे महाराष्ट्रात बोलले गेले, पहिले अलायन्सला त्यांच्या मान्य नव्हतं, आता त्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना मान्य नाहीये। त्यामुळे वरिष्ठ नेते कसे वागतात म्हणून या भाजपच्या लोकांनी आता निर्णय केला पाहिजे। महाराष्ट्र एक ठेवायचा असेल तर काँग्रेसच हा त्याला पर्याय आहे। रजत कलेक्शन, जहां आपको मिलेगा रेडीमेड कपड़ों का भव्य कलेक्शन। फैमिली शॉपिंग करनी है तो रजत कलेक्शन है सही जगह, जहां आपको मिलेगा लेडीज, जेंट्स और किड्स के कपड़ों में सभी वैरायटी। महिलाओं के लिए सिंपल साड़ियों से लेकर भारी साड़ियां, कुर्तियां, कुर्ता पैजामा, जेंट्स के लिए शर्ट पैंट, शेरवानी, कुर्ता पैजामा के सभी वैरायटी उपलब्ध। किड्स में नवजात शिशु से लेकर बड़ों तक के सारे वैरायटी के परिधान उपलब्ध। लेडीज, जेंट्स, किड्स के कपड़ों के मिलने का उत्तम स्थान। हमारा पता रजत कलेक्शन, बेलत रोडी रोड, मनीष नगर, नियर तिरुपति तिरुमला सोसाइटी, नागपुर।